होणार आहे ते राकेश बापटकडे पोपट आहे का नाही माझा नवीन पोपट हा लागला मिट्टू मिट्टू बोल 2 ड्युटी करणार जेवायचं ना झोपायची तू माझ्यासोबत जेवण बनव मला शिकू नका आता मी चक्की सावित्री आहे उद्यापासून गांधारी होणार आहे मी काय त्याला उडून बाहेर. नमस्ते मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि तुम्ही व्हिडिओला खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद देता त्यामुळे पण धन्यवाद. पण आपण रात्री बघितले आहे 2 प्रोमो, रात्री एक बघितला आणि सकाळी एक बघितला. त्या प्रोमो मध्ये बघून तर तुम्हाला सांगतो मी जरासं रात्री पण प्रोमो बघून असंच स्तब्ध झालतो. तुम्हाला वाटलं व्हिडिओ अटकला की काय, व्हिडिओ अटकला होता. मला जरासा प्रोमो बघून धक्का बसला होता, त्या धक्क्यामुळे मी थोडंसं स्टॉप झालतो मित्रांनो. पण रात्री ओमकार राऊत घराच्या बाहेर गेला आहे आणि हे खरं तर आधीच्याच हप्त्यामध्ये जायला पाहिजे होतं. मग सोनाली गेली असते, चाललं असतं, थोडीशी वेगळ्या प्रकारची भांडण झाली असते सोनालीच्या कर्कश आवाजामध्ये. पण ठीक आहे, बाकीचं सोडून द्या, आता तो गेला. पण नवीन काय ट्विस्ट येणार आहे त्यावरती आपण बोलणार आहे मित्रांनो. रात्री बघितलं मी, एंटरटेनमेंटची आली लहर. बापरे, ही लहर तुम्हाला सांगतो बिग बॉस मध्ये घरामध्ये कुणाचं काय तोडणार आहे, कुणाचं काय फुटल काही माहित नाही मित्रांनो. कारण की राखी सावंत बिग बॉसच्या घरामध्ये एंट्री घेतलेली आहे आणि प्रत्येक वेळेस घेत असते. कारण की जे काही माजलेले कंटेस्टंट असतात ना, त्यांना सरळ करण्याचं काम राखी सावंत करत असते. मला वाटते दरवर्षीचा कॉन्ट्रॅक्ट साईन झालेला आहे राखी सावंत सोबत. दमलो एवढं बोलून मित्रांनो, तर तुम्ही दमू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. एवढंच म्हणणं आहे माझं. तुमचा एक सबस्क्राईब माझ्यासाठी ताकद आहे. तर राखी सावंतचं एंट्री घेणार आहे बिग बॉस मध्ये. आल्या आल्या तन्वी बोलते राखी सावंत सोलते, डायरेक्टली सोलून टाकणार बोललेली आहे. तर पूर्ण घाबरलेत कंटेस्टंट. असं त्यांना वाटतं मी इकडं पळू की तिकडं पळू. आणि आता खूप दरवाजे आहेत, कोणत्या दरवाजानं पळणार त्यांनाच माहित नाही. भूल भुलैयासारखा गेम झालेला आहे मित्रांनो. कारण राखी सावंत ह्या भूल भुलैयाची क्वीन आहे आणि डायरेक्ट एंट्री घेतली कशा नागिन. म्हणजे ती कुणाला डसेल, कुणाला काय आवून मोडून टाकेल, काही सांगता येत नाही मित्रांनो. तर आणि आज जे प्रोमो बघितला त्यामध्ये सागर दादा बोलतोय तू काय करणार, काम कोणतं काय करणार. ती बोलली मी खाणार झोपणार बस. तिथं अनुश्री पण तिला सांगते काय करणार आहे तू, हे करते. पण तू मला शिकू नको. राखी सावंतचं तडेतोड उत्तर राहतं, ताबडतोब उत्तर देत असते ती. तर मित्रांनो, राकेश बापट ह्याला कोणीही आतापर्यंत असं उद्धटपणाने वागलं नव्हतं. ती राखी सावंत प्रोमो मध्ये तुम्ही बघितलं असता, डायरेक्टली स्विमिंग पूल मध्ये करण सोबत बुम. तुम्हाला ते क्लिप दिसेल मित्रांनो, मी थोडीशी क्लिप टाकतो. तुम्ही म्हणता माझ्या व्हिडिओमध्ये बॅकग्राऊंड म्युझिक नसतं, काही वगैरे नसतं. आजकाल युट्यूब खूप स्ट्रिक्ट झाले मित्रांनो, त्यामुळे मी काहीच लावत नाही. कारण की कोणत्याही ह्याच्यावरती कॉपीराईट स्ट्राईक देत आहेत, ते मी त्याचं भान ठेवूनच मी करतोय मित्रांनो. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, नाहीतर आपल्याला राम राम मित्रांनो. धन्यवाद. एवढंच. जय महाराष्ट्र.